नमस्कार. महाराज्य सविस्तरच्या दीपावली विशेष या भागात मी रुपेश आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण डोंबिवली गोपीनाथ चौक येथील कान्होजी आंग्रे मित्र मंडळ यांच्या भेटीसाठी आलो आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत किल्ले प्रतिकृती याबाबत सविस्तर माहिती. आपणासोबत मंडळाचे पदाधिकारी शुभम सावंत हे आहेत. शुभमजी नमस्कार. नमस्कार. शुभमजी, किल्ले प्रतिकृती या उपक्रमाची सुरुवात कशी व केव्हापासून झाली त्याबद्दल दर्शकांना काय सांगाल? तर आम्ही गेले 15 वर्ष झाले या विभागात किल्ले बनवत आहे. आमचं 16वं वर्ष आहे. 15 वर्षांचं जर पाहता गेलं तर बरेच घडामोडी आमच्या चाळीमध्ये सुद्धा घडल्या होत्या, की म्हणजे सुरुवातीच्या काळाला होत्या ज्यावेळेला म्हणजे मी तर इथे एक 9 वर्ष झाले राहायला आलो, परंतु आमच्या आधीपासून जे बनवत होते त्यांची एक लहान म्हणजे एक ढिगाऱ्यापासून रचण्यापासून एक सुरुवात, ज्यावेळेला जी सुरुवात आता लहान मुलं करतात, जसे की डोंगरावरती जे आपले डोंगर असतात म्हणजे दगडांवरती माती वगैरे रचून, तशीच आम्ही सुद्धा तशीच सुरुवात केली होती. परंतु हळूहळू किल्लेबांधी स्पर्धा जी आहे एकदम राज्यस्तरीय पातळीवरती जात गेली व त्यातला इंटरेस्ट जो आहे तो वाढत गेला प्रत्येकाचा, व त्यामुळे आमच्या आधीचे जे होते जनरेशन त्यांनी ती सुरुवात केली. हळूहळू मॅप वगैरे आले, मग हळूहळू मॅप वगैरे आल्यावर मग मोबाईल आले, डिजिटल गॅजेट्स वगैरे आले, त्याच्या मार्फत मग हळूहळू किल्ले जे बांधणीची हे पद्धती अपग्रेड होत गेली आणि ती आज आमच्या ह्या लेवलपर्यंत आणून ठेवायचं कार्य जे आहे ते आम्ही पुढे कंटिन्यू ठेवलं. शुभमजी, मंडळामार्फत आत्तापर्यंत आपण कोणकोणते किल्ले प्रतिकृती साकारले त्याबद्दल दर्शकांना काय सांगा? तर जसं की तुम्हाला सांगितलं, आम्ही 15 वर्षापासून जे किल्ले बनवत आलो त्याची सुरुवात सांगितली. परंतु खरे ज्यावेळेला जसं सांगितलं तुम्हाला की किल्ला बांधणी जी राज्यस्तरीय पातळीवरती गेली, त्यापासून नवीन अपग्रेडेशन झालं किल्ल्यामध्ये, त्याची खरी सुरुवात जी झाली ती किल्ले नळदुर्गापासून. त्याच्यानंतर आम्ही नळदुर्गानंतर खांदेरी बनवला, खांदेरीनंतर रायगड आला, रायगड नंतर परत एकदा आम्ही जलदुर्गावरती आलो, तो म्हणजे पद्मदुर्ग बनवला, मग कुलाबा बनवला आणि त्याच्यानंतर या वर्षीचा किल्ले तोरणा. शुभमजी, यावर्षी किल्ले तोरणाची आपण जी प्रतिकृती उभारली आहे त्याबद्दल आपण दर्शकांना काय सांगाल? तर याची सुरुवात जी झाली की जसं की प्रत्येक मंडळ जे आहे आपल्या किल्ल्याची बांधण्याची सुरुवात जी असते, एक 4 महिन्या आधीच त्यांची डोक्यामध्ये सुरुवात झालेली असते आणि 1 महिन्या आधी ते सत्यामध्ये उतरवायला सुरुवात करतात. परंतु आम्ही पण तशी सुरुवात केली होती. जसं की तुम्हाला सांगितलं, आमच्या किल्ल्याला जेव्हा तुम्ही भेट घेतलं त्याच वेळी तुम्हाला सांगितलं एक छोट्याशा जागेमध्ये एखादे मोठमोठे डोंगरी किल्ले बनवणं गिरिदुर्ग प्रकारचे हे अतिशय कठीण काम होतं, कारण की प्रत्येक बाजू जी असायची किल्ल्याची ती रेखीवतेने करावी लागायची. परंतु तरी सुद्धा आम्ही किल्ला बनवण्याचं ठरवलं, कारण की किल्ल्याचं प्रपोर्शन तसं होतं, एक सरळ लांबट किल्ला होता, त्यामुळे तो आमच्या चाळीमध्ये होता, तो बसण्यासारखा होता, म्हणून आम्ही तोरणा निवडला. जसा रायगडही होता एक सरळ असा लांबीचा किल्ला, त्याचप्रमाणे आम्ही तोरणा निवडला. तर तोरणा जसा निवडला तसाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे इतिहास. तोरणावरती बराचसा इतिहास आहे आणि तशी तोरणाची उंची आणि लांबी बघताना पुणे जिल्ह्यातला सगळ्यात लांबट आणि अतिशय विस्ताराचा किल्ला आहे, त्यामुळे तो बनवताना त्या किल्ल्याला न्याय मिळाला पाहिजे, हे आमच्या मंडळाचं पहिलं उद्दिष्ट होतं. त्याचप्रमाणे आम्ही त्याची सुरुवात केली. मग एक आखणी केली, पूर्ण नकाशाची आखणी वेगळी केली, जसे की आम्ही दरवर्षी जे आम्हाला आधीच्यांनी दिला आमच्या हातात जसं दिलं तसं आम्ही पुढे चालवत आलो. त्या किल्ल्याचे जे होते नकाशे वगैरे होते ते तयार केले, फोटोज घेतले, गुगल आपला अर्थवरना ज्याची सगळ्यात जास्त आज मंडळांना मदत होते त्या गुगल अर्थचा आम्ही वापर केला आणि मग पहिला किल्ल्याचा जो होता तो आराखडा आखला. तर जसं की प्रत्येकालाच माहिती असेल की जसं आपण आखतो तसंच कधीच होत नाही. एक प्लॅनिंग प्रमाणे हळूहळू किल्ल्याचं प्रपोर्शन होतं ते वाढत गेलं आणि आज तुम्ही बघताय त्या एक लेवलपर्यंत जे होतं किल्ल्याचं प्रपोर्शन आलं. तर ते बनवताना एक सुरुवातीला जो असतो तो महत्त्वाचा नकाशा आखून झाल्यानंतर एक प्रत्यक्ष आम्ही किल्ल्याला भेट दिली. किल्ल्याचे जे वास्तू जे होत्या, किल्ल्याचे जे आकार वगैरे होते त्याची एक तिथे जाऊन एक आम्ही जी पूर्ण एक प्रोफेशनली आम्ही एकदम डोक्यामध्ये एक वेगळंच प्रपोर्शन त्याचं तयार केलं आणि त्या डोक्यात त्याचे फोटोज वगैरे आम्ही तयार ठेवले आणि नंतर मग जसं जसं जो भाग आम्ही बनवायला सुरुवात केली त्याप्रमाणे त्या प्रपोर्शन वाईज तो भाग त्यामध्ये बसवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये कुठे कमी जास्त हे होतंच,
प्रत्येकच वेळेला आपण 100% आपला प्रेफरन्स देऊ आणि 100%च आपण त्यामध्ये एफर्ट्स देऊ आणि तो 100% तो होईलच यावरची आपली शंकाही असते. कुठेतरी एक 19-20 होतच. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा प्रपोर्शन वाईज तयार केलेला परंतु आम्ही जितका विचार केला होता त्यापेक्षा कित्येक पटीने चांगला किल्ला आम्हाला या एवढ्याशा प्रपोर्शनमध्ये बसवता आला. कित्येक मंडळांनी भेट दिली. खरं तर एक वेगळ्याच एखाद्याने भेट दिल्यानंतर खरं तर आम्हाला असे सांगायला एक मॉडेल जसं की एक बनवतात, परंतु आम्ही नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तो एक मॉडेल बनवण्याचा एक प्रयत्न केला आणि तो आम्ही सत्यात साकारला. जसं आमचं स्वप्न होतं गिरिदुर्ग बनवण्याचं तसं आम्ही एक सत्यात स्वप्न साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि तो सफलही झाला. शुभमजी, किल्ले प्रतिकृती बनवण्याव्यतिरिक्त आपण इतर कोणते उपक्रम राबवता त्याबद्दल दर्शकांना आपण काय सांगा? तर किल्ले बांधणी हा आमचा पहिला उद्देश होता, परंतु हळूहळू जसं एक बदलत गेले दिवस तसं आम्ही उद्देश बदलत गेला. किल्ले बांधल्यानंतर आली ती महाराजांची शिवजयंती आली, राज्याभिषेक सोहळा आला. हे सगळं आम्ही त्या चाळीमध्ये हळूहळू उपक्रम चालू केले आणि त्या व्यतिरिक्त पण बाहेर जावं असं वाटलं. फक्त किल्ला बांधून तिकडे थांबू नये असं प्रत्येकाला एक वाटत होतं. त्यामुळे आम्ही फक्त किल्ले बांधून थांबणं किल्ले बांधून त्यावरती न थांबता आम्ही पुढे जाऊन प्रत्यक्ष किल्ल्यांना भेट द्यायला सुरुवात केली. इतिहासाबद्दलची आवड स्वतःमध्ये निर्माण केली. प्रत्येक चाळीतल्या प्रत्येक मुलाला मध्ये ती आवड आणण्याची व पुढे आपण जे ठेवलंय ते आपण पुढे नेण्याचा एक प्रयत्न पुढच्यांनी करावा यासाठी आम्ही त्यांना किल्ल्यांची भेट दिली. त्यांना प्रत्यक्ष नेऊन किल्ले दाखवले. त्या व्यतिरिक्त आपण फक्त किल्ले जसं मी तुम्हाला सांगितलं की एक किल्ले बांधणं दिवाळीपुरता बस त्यावरती आमचा उपक्रम कधीच थांबवला नाही. आम्ही एक वेगवेगळे जे आहेत दुर्ग संवर्धन विभागातले काय असतात दुर्ग संवर्धन करतात. 12 एकड परिवार आहे, राज्य प्रतिष्ठान असे वेगवेगळे प्रतिष्ठान आहेत, सह्याद्री प्रतिष्ठान आहेत जे प्रत्यक्ष दुर्ग संवर्धन करतात. आज जे आपल्या दुर्गांची आता जी हानी झालेली आहे, नुकसान जे झालेले आहे त्यावेळेला झालेलं, आज 350हून अधिक वर्ष होऊन गेली किल्ल्यांना. त्यांची पडझड झालेली आहे. त्या झाडां वगैरे मुळांमुळे त्या किल्ल्याच्या ज्या भिंती वगैरे त्या ढासळत आलेल्या आहेत. ते संवर्धन करण्याचं काम जे आज ही मंडळ करतायत त्यांच्यासोबत आम्ही जातो. आम्ही आमचं श्रमदान देतो थोडंफार जितकं होईना. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला जमेलच असं नाही, परंतु जसंही आम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आम्ही जातो त्या मंडळांबरोबर व आम्ही श्रमदान करतो व दुर्ग संवर्धन कुठेतरी आपण पण केलं पाहिजे या आपुलकीने आम्हीही जातो व दुर्ग संवर्धनही करतो आणि जेही किल्ल्याला भेट द्यायला येतात त्यांना आम्ही हा संदेशही देतो. शुभमजी, कोणत्याही कार्याला अनेकांचे हातभार लागतात. आपल्याला सहकार्य करणाऱ्यांविषयी आपण काय सांगाल? सहकार्याविषयी म्हणाल तर आमचं मंडळ जे आहे ते आमच्या मंडळातच बरंचसं सहकार्य केलेलं आहे. म्हणजे आमच्या आजूबाजूला चाळी दिसतात त्यांचा यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा आहे. असं जर नावं घ्यायची म्हटल्यात तर सुशांत पाडवे, अथर्व गावकर, आमचा मुकेश दादा, प्रतीक दादा, संजू गावकर, सुभाष गावकर असे बरेचसे आहेत. त्याचप्रमाणे अक्षय परत प्रसाद कांबळे असे बरेचसे व्यक्ती आहेत ज्यांनी आम्हाला त्यामध्ये हातभार केलेला आहे. त्यामध्ये असं मी प्रत्येकाचंच नाव आपल्याला बरेच जण आहेत की ज्यांनी फुलाची पाकळी असे ना पण आम्हाला मदत केलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे जे आहेत त्यांचे प्रत्येकाचे एफर्ट्स आहेत. त्यामुळेच हा किल्ला आज आपला जो दिसतोय तो उभा राहिलेला आहे. शुभमजी, दर्शकांना आपण काय सांगू इच्छिता? तर जसं की मी सांगितलं आमचं सांगण्याचं उद्दिष्टच हे आहे की जे भेट द्यायला येतात व प्रत्येकाला की आम्ही जे आताच्या स्थितीत जे किल्ले बनवतो की जसे तुम्ही भेट आल्यावरती तुम्ही बरेच जण प्रश्न विचारतात की या किल्ल्याच्या पूर्व बाजूची तटबंदी आहे ही अतिशय चांगली बनवली आहे, परंतु पश्चिमेची तटबंदी तुम्ही अशी वाकडी तिकडी का बनवली किंवा ती तुटकी का बनवली. यामागचा उद्देशच तो आहे की जो आज जे तुम्ही सध्या स्थितीला जाऊन बघाल तर किल्ल्यांची जी दशाच ती झालेली आहे. एक आपल्या महाराजांच्या ज्या काळाला 350हून जास्त वर्ष होऊन गेली. त्यामुळे या किल्ल्यांची जी आहे पडझड झालेली आहे. एक नैसर्गिक मुळे एक निसर्गाच्या असतात की झाडांची मुळे वगैरे असतात त्यामुळे किल्ल्याचे बुरुज वगैरे ढासं येतात. परंतु आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे किल्ल्याला भेट येतात जसे की बऱ्याच संघटना मी तुम्हाला सांगितलं जसं की यासाठी कार्य करतात, श्रम देतात, तसे आपणही पुढे आलं पाहिजे व आपणही श्रम दिला पाहिजे व त्या श्रमातून थेंबे थेंबे जसे सयश असे जसं आज एका संघटनेला 10-12 वेळा फेऱ्या माराव्या लागतात एक गड पूर्ण संवर्धन करायला. तर जर आपण 100 जण एकत्र आले तर एकाच फेरीत एक गड असा पूर्ण होईल. असं जर बघता गेलं ना वर्षामध्ये सगळे आपले गड जे आहेत
परत नीट होऊ शकतात. जसे शासनाने आपल्याला मदत करते त्याप्रमाणे आपणही संघटनेमध्ये असे दोन्ही बाजूने जर आपण जर केलं तर मग एक आपले जे गड आहेत ते सध्या स्थिती अतिशय सुंदर दिसू शकतात. शुभमजी, महाराज्य सविस्तरला दिलेल्या माहितीबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.